श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री वीके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल अशा काही स्टॉक्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगला रिटर्न्स चांगले प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे त्रिवेणी टर्बाइन्स लिमिटेड। तर या कंपनीचा आजचा शेअर प्राइस तुम्ही इथे बघू शकता 566 रुपये इतका आहे। तर आजचे शेअर जे मी सांगत आहे ते अशा प्रकारे आहे की ते सध्याला हाय लेवलला आहेत, म्हणजे त्यांची ग्रोथ खूप चांगली चालू आहे। जर तुम्ही ह्या कंपनीचा शेअर प्राइस बघितलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने 50% चे रिटर्न्स दिले आहेत आणि गेल्या महिन्याभरामध्ये 3% चे। गेल्या वर्षामध्ये बघा 46% चे रिटर्न्स अपडाऊन्स करत कंपनीने दिलेले आहेत। तर कंपनी खूप दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स देताना आपल्याला दिसत आहे। इथे मार्केट कॅप बघा कंपनीचं 17.97 हजार कोटी इतकं कंपनीचं मार्केट कॅप आहे। 52 वीक्स हाय हे 596 तर 52 वीक्स लो हे 312 इतका आहे। आता किती आहे 566, म्हणजेच ओव्हरऑल कंपनी स्वतःच्या हाय प्राइस 52 वीक्स हाय प्राइस पाशी चालू आहे। कंपनीचं ह्या आपण जर बघितलं 1 मंथमध्ये तर वरतीच आपल्याला इथे दिसेल। तर ओव्हरऑल कंपनी खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ करत आहे। तर ह्या कंपनीवर तुम्ही फोकस करू शकता। येणाऱ्या वेळेत ही कंपनी अजून चांगल्या पद्धतीचे टार्गेट्स दाखवू शकते आणि ह्या कंपन्या नेहमी ग्रोथ जरी त्यांच्या कंपनीचे शेअर प्राइस जरी पडत असतील तरी त्या चांगल्या पद्धतीने ग्रोथ करत असतात। नेक्स्ट शेअर आहे आपलं फार्मा लिमिटेड। तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस तुम्ही इथे बघू शकता 156 रुपये इतका आहे। तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस आहे 155 रुपये। गेल्या 6 महिन्यामध्ये ह्या कंपनीने 43% चे रिटर्न्स दिलेले आहेत आणि गेल्या महिन्याभरामध्ये 12% चे। वर्षभरामध्ये बघा 115% चे रिटर्न्स खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आपल्याला इथे दिसून येत आहेत। कंपनीमध्ये छोटे छोटे अपडाऊन्स पण आपल्याला इथे दिसतील, पण ओव्हरऑल कंपनीचं जे एरो आहे तो वरच्या दिशेनेच आपल्याला इथे चांगल्या पद्धतीने ग्रोथ करताना दिसत आहे। 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला जर एनालिसिस केलं तर 7% नी डाऊन आहे, म्हणजे तर ह्या कंपनीचं वरती शेअर प्राइस कितीपर्यंत गेलं होतं तर 169 पर्यंत गेलं होतं। ते डाऊन झालं इथे 65 रुपयेपर्यंत गेलं। आता वरती एरो हे वरती जाताना हळूहळू आपल्याला दिसत आहे। ओव्हरऑल कंपनी खूप चांगली आहे, कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे। येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न्स दाखवू शकते। आता इथं 5 इयरचा चार्ट पॅटर्न बघितलं तर आपल्याला इथं कळून येईल की 2023 आणि 2024चंच आहे हे चार्ट पॅटर्न, गेल्या 5 वर्षाचं नाही आहे ते। तर जुलै इथे 2023, सप्टेंबर 2023, नोव्हेंबर 2023, जानेवारी 2024 आणि मार्च 2024 आपल्याला इथे दिसून येत आहे। जानेवारी 2024 आणि मार्च 2024। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे आणि कंपनीचा एरो आपल्याला इथे वरच्या दिशेने जाताना दिसत आहे। येणाऱ्या वेळेत ही कंपनी चांगल्या पद्धतीचे टार्गेट्स दाखवेल। मार्केट कॅप बघा कंपनीचा खूप कमी आहे, 20,000 कोटीची कंपनी आहे फक्त। 52 वीक्स लो 69 तर 52 वीक्स हाय 161 इतका आहे। कंपनी ओव्हरऑल कंपनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे ग्रोथ करताना दिसत आहे। नेक्स्ट कंपनी आहे IRFC। तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस 154 इतका आहे आणि गेल्या 6 महिन्यामध्ये ह्या कंपनीने पण 112% चे रिटर्न्स ऑलरेडी दिलेले आहेत। तर कितीचा शेअर असायचा बघा 72 रुपयाचा शेअर वरती 154 पर्यंत गेला आणि इथे 175 रुपयावरती पण गेला होता कंपनीचा शेअर प्राइस। गेल्या 1 महिन्याभरामध्ये पण 4% चे रिटर्न्स आहेत आणि इथं ग्रोथ बघा इथे 140 वरून सर्व वरती 154 पर्यंत मारले। 1 वर्षाच्या पण चार्ट पॅटर्नला बघितलं तर 344% चे रिटर्न्स हे गेल्या 1 वर्षामध्येच दिलेले आहेत। तर ह्या कंपनीचा आपल्याला एरो हे वरच्या दिशेनेच दिसत असेल आणि मार्केट कॅप हे 2 लाख कोटीचं आहे आणि 52 वीक्स हाय हे 192 तर 52 वीक्स लो हे 31 इतका आहे। ह्याच कंपनीप्रमाणे रिलायन्स कंपनीमध्ये पण आपण बघू शकतो सध्याला कंपनीचं एरो हे वरच्या दिशेनेच दिसत असेल आपल्याला आणि कंपनीचं शेअर प्राइस पण उत्तमरित्या ग्रोथ करताना आपल्याला त्या कंपनीमध्ये पण दिसत आहे। तर ओव्हरऑल तुम्ही ह्या कंपन्यांवरती अजून फोकस करू शकता। तर काही जण म्हणतील ह्या कंपनीचे शेअर डाऊन्स होणार नाहीत का वगैरे वगैरे, तर ह्या कंपन्यांमध्ये अपडाऊन्स हे चालूच असतात। जर डाऊन्स झाले तर कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून होल्ड करू नक्की शकता, पण ओव्हरऑल कंपन्या येणाऱ्या वेळेत अजून चांगल्या पद्धतीचे लॉंग टर्मसाठी चांगले टार्गेट्स दाखवतील। तर ह्या कंपन्यांवरती तुम्ही फोकस नक्की करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे आपली, तर नेक्स्ट कंपनी आहे
इंडियन इरिडा, तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो 173 रुपये इतका आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये 189% रिटर्न्स दिलेले आहेत. गेल्या महिन्याभरामध्ये नो रिटर्न्स आहेत आणि गेल्या एका वर्षभरामध्ये बघितलं तर 189% रिटर्न्स आहेत. 5 वर्षामध्ये बघा मध्ये पण 189% रिटर्न्स आहेत. मार्केट कॅप बघा कंपनीचे 46,000 कोटीचा आहे. 52 वीक्स लो हे 50 तर 52 वीक्स हाय 214 इतका आहे. 50 वरनं सरळ कंपनीने 214 पर्यंत मारले, म्हणजेच 3 पटीनं पैसा कमवून दिलेला आहे. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. कंपनीवरती फोकस करू शकता. येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगल्या पद्धतीचे उत्तमरित्या टार्गेट्स दाखवू शकते. तर ह्या कंपनीवरती पण तुम्ही नक्की फोकस करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे आपली, तर नेक्स्ट कंपनी आहे डिलिव्हरी लिमिटेड. तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस तुम्ही इथे बघू शकता, जे की 451 इतका आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने 12%चे, गेल्या महिन्याभरामध्ये नो ग्रोथ, तर गेल्या वर्षभरामध्ये कंपनीने 21% रिटर्न्स दिलेले आहेत. तर ह्या कंपनीमध्ये आपण भरपूर अपडाऊन्स इथे बघू शकतो. तर इथे डाऊन्स कितीला होते बघा शेअर प्राइस, तर 349 वरनं वरती कितीपर्यंत गेलेलं दिसतं इथं 345, 445, तर खाली ग्रोथ डाऊन परत कितीला झालं तर 359ला, वरती कितीपर्यंत ग्रोथ गेले 437 73 तर कंपनीमध्ये आपण इथं खूप अपडाऊन्स बघत आहोत. कंपनीमध्ये सारखं चढ उतार आपल्याला इथे बघायला भेटत आहे आणि ह्या चढ उतारानेच आपण पैसा चांगल्या पद्धतीनं कमवू शकतो. गेल्या 5 वर्षाचं चार्ट पॅटर्न बघितलं तर ओव्हरऑल कंपनी चांगली ग्रोथ करताना आपल्याला इथं गेल्या वर्षभरामध्ये दिसत आहे. मार्केट कॅप बघा कंपनीचं 33,000 कोटी, तर 52 वीक्स लो हे 345, तर 52 वीक्स हाय हे 488 इतका आहे. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. तर ह्या कंपनीवरती पण फोकस करू शकता. येणाऱ्या वेळेत अजून चांगले टार्गेट्स दाखवेल. कदाचित 452 प्राइस आहे, तर येणाऱ्या वेळेत हाय कितीपर्यंत गेला आहे तर 488 पर्यंत गेलेला आहे. येणाऱ्या वेळेत कंपनी 500 पर्यंतचे पण टार्गेट्स दाखवू शकते. तर तुम्ही ह्या कंपनीवरती फोकस नक्की करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट कंपनी आहे झोमॅटो. झोमॅटोचा सध्याचा शेअर प्राइस 197 इतका चालू आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने 59% रिटर्न्स दिलेले आहेत, तर वर्षभरामध्ये 203% रिटर्न्स दिलेले आहेत. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे आणि ह्या कंपनीचं पण आपण ॲरो जर बघितलं तर वर्ष दिशेनेच दिसत आहे. कितीचा शेअर असायचा 60 रुपयाचा शेअर असायचा, वरती कितीपर्यंत गेलेला आहे तर 197 पर्यंत गेलेला आहे. ओव्हरऑल कंपनीचं 52 वीक्स हाय हे 202, तर 52 वीक्स लो हे 60 इतका आहे आणि मार्केट कॅप कंपनीचं 1.71 लाख कोटी, म्हणजे जवळपास 2.25 लाख कोटीची कंपनी आहे आणि कंपनीमध्ये चांगली ग्रोथ पण आपल्याला खूप दिवसापासून दिसत आहे. तर येणाऱ्या वेळेस समजा ह्या कंपनीचे शेअर प्राइस थोडे जरी खाली पडले तरी तुम्ही ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ओव्हरऑल चांगली कंपनी आहे आणि कोणताही मी शेअर रेकमेंड करत नाही आहे तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या बेसिसवरती ॲनालिसिस करून गुंतवणूक नक्की करू शकता. फक्त कंपनीचे फंडामेंटल्स चेक करत चला. कंपनीचं प्रॉफिट कसं चालू आहे ते बघा, बिझनेस कसा चालू आहे ते बघा आणि कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना 2-3 पार्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि शेअर हे लॉंग टर्मसाठी होल्ड करा. शॉर्ट टर्मसाठी शक्यतो पैसा मिळत नसतो, प्रॉफिट मिळत नसतं, तर लॉंग टर्ममध्ये शक्यतो इन्व्हेस्ट करा. ओव्हरऑल ह्या सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत, तर ह्या कंपन्यांवरती पण तुम्ही फोकस नक्की करू शकता.